जमिनीच्या वादातून कुटुंबाचा आत्महत्येचा इशारा, एकतर्फी कारवाई करू नये, जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्याची धाव. रेवगाव येथील गट क्रमांक 122 व 142 मधील हद्दनाळी व पाण्याच्या विल्हेवाटीच्या वादात अधिकृत मोजणी पूर्ण होईपर्यंत कारवाई न करण्याची मागणी. आज दिनांक 23 रोजी मंगळवारी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी दिलीप बाबूराव गोल्डे यांनी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे निवेदन देत गावातील सर्वे क्रमांक 32 मधील गट क्रमांक 122 आणि सर्वे क्रमांक 40 मधील गट क्रमांक 142 संदर्भातील प्रकरणात अधिकृत मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही एकतर्फी अथवा प्रत्यक्ष कारवाई करू नये अशी मागणी केली आहे. निवेदनानुसार संबंधित प्रकरण हे हद्दनाली आणि पाण्याच्या विल्हेवाटीबाबतचे असून सन 2023 पासून महसूल प्रशासनाकडे प्रलंबित आहे. या प्रकरणात विविध पंचनामे, स्थळ पाहणी व अहवाल सादर करण्यात आले. दिनांक 16 जुलै 2025 रोजीच्या अहवालात संबंधित गटांची अधिकृत मोजणी आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार 29 सप्टेंबर 2025 रोजी मोजणी करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र अद्याप मोजणी पूर्ण झालेली नसल्यानं हद्दनालीचे अचूक स्थान आणि संबंधित पक्षांच्या सीमाबाबत अंतिम निष्कर्ष निघालेला नसल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. अर्जदारांना महसूल अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदने, आक्षेप व पंचनामे सादर करून आपली बाजू मांडली आहे. मात्र उपलब्ध पंचनामे, महसूली अभिलेख आणि अर्जदारांना सादर केलेल्या कागदपत्रांचा पूर्ण विचार न करता प्रत्यक्ष कारवाईची हालचाल सुरू असल्याचं समजत असल्यानं त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. अर्जदारांना आपल्या निवेदनात असंही म्हटलंय की नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहास किंवा संबंधित पक्षानं स्वतःच्या गटातून पाण्याची विल्हेवाट लावण्यास त्यांचा आक्षेप नाही. मात्र त्यांच्या ताब्यातील आणि वहिवाटीतील क्षेत्र, विद्यमान बांध, शेती, पिके व मालमत्तेला बाधा पोहोचेल किंवा विद्यमान स्थितीत बदल होईल अशी कोणतीही कारवाई करण्यात आल्यास त्यांना गंभीर व अपूर्णीय नुकसान सहन करावं लागू शकतं. या निवेदनात गंभीर इशाराही देण्यात आलेला आहे. जर आमच्या गट क्रमांक 142 मधील नाली खोदण्यात आली तर आम्ही सर्व कुटुंबीय मुलाबाळांसह नालीत उतरून विष प्राशन करू. त्या संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील असा उल्लेख अर्जदारांना आपल्या निवेदनात केलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा स्तरावर लक्ष घालून प्रलंबित अधिकृत मोजणी पूर्ण होईपर्यंत कोणतीही एकतर्फी कारवाई न करण्याचे निर्देश देण्यात यावेत. उपलब्ध पंचनामे, महसूली अभिलेख व प्रत्यक्ष परिस्थितीचा विचार करूनच पुढील निर्णय घ्यावा. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी अर्जदाराला पूर्व सूचना देऊन त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. प्रकरण एकच आहे. नालीबाबत आमचे पुरावे, आमच्याकडे पूर्ण पंचनामे आमच्या बाजूने झालेले. नायब तहसीलदारचा मंडळ अधिकारी तलाट्याने स्पॉटवर येऊन पंचनामे केलेले असता ते समोरचं व्यक्ती दबाव तंत्र आणून आमच्यावर औषधाचा उपोषणाचा प्रयत्न करून आमच्यावर दबाव तंत्र आणून ते अधिकाऱ्याला बिन दिशाभूल करू राहिले. आणि शासनाचं एकच आहे की काल पहिलं एक पत्र काढलं, मॅडम आले होते, त्याच्यानंतर हे आपले डबल ते पत्रात खाडाखोड करून त्याच्यात म्हणजे हे करू राहिले. म्हणजे आमचे म्हणजे उलट सुलटे कागदपत्र पडताळणी करून त्यांनी फेर चौकशी करावं आमच्या पूर्ण कागदपत्राची, नंतर निर्णय घेण्यात यावं. त्याच्यानंतर जर आम्हाला निर्णय न्याय विरुद्धात म्हणजे दबाव तंत्राखाली होत असेल तर आम्ही सर्व मुलाबाळासह ज्या दिवशी JCP उकराले येईन त्या दिवशी आम्ही आत्मदहन करणार. आमचा वाद, मी दिलीप बापराव गोल्डे, हे अशोक जनार्दन कदम याचा आमचा रस्त्याचा वाद होता. तर याचा रस्त्याचा वाद, त्यांनी रस्ता बंद केल्यामुळे आमचा वाद उद्भवला. आम्हाला रस्ता बाजूला दिला. त्याच्यानंतर यांनी ते नालीचं आम्ही पाणी संमतीनं जाऊ देत होतो, तर ते रस्ता त्यांनी बंद केल्यामुळे आमच्या काही पाण्याचा त्याचा उल्लेख नाही, नकाशात नाला नसून काही नसून त्यांनी त्याच्या अधिकार क्षेत्रामधून नाला करून घ्यावं. त्या म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही ते पूर्ण पंचनामे झालेले आहे. पूर्ण कागदपत्र पंचनामे पूर्ण आपल्या बाजूने पूर्ण तहसील मंडळ अधिकारी तलाठी स्वतः तहसीलदार छाया पवार येऊन गेल्या. त्या बिन म्हणले नाला नकाशात कोणताही नसून मोजणी विभागाला पाठवलेलं आहे. मोजणी काही पूर्ण झालेली नसता बिन हे कारवाईसाठी दबाव तंत्र आणून माझ्यावर अन्याय व्हावा लागला. तुमची मागणी काय? आमची मागणी एकच आहे, प्रशासनानं फेर चौकशी करून निर्णय देण्यात यावं. नसता आम्ही हे ज्या दिवशी उकरते त्या दिवशी आम्ही नालीत उतरून आत्महत्या करू. त्याला जबाबदार तलाठी, मंडळ अधिकारी, पूर्ण प्रशासकीय अधिकारी जबाबदार राहतील, संबंधित अधिकारी. प्रशासनाने काही तारीख वगैरे दिली का? हा, तारीख दिली उद्याची 22 तारीख हे 24 तारीख दिलेली त्यांनी. काय नाव आपलं? दिलीप बापराव गोल्डे, राहणार रेवगाव.